हाय एव्हरीवन. तर बघा, आज होता संडे आणि संडेचं पण लवकर उठायला लागतं, कारण की नाही का पोरांना खूप भुका लागते. माझ्या सुट्टीच्या दिवशी लवकर उठून बसतात, रोज स्वयंपाक होतो तर खात नाही. तर चला, स्कूलसाठी किती उठवायला लागतं. मग आळस आला, पोट कशाने दिले काय माहिती, आळस तर आलाय तरी बनवायच लागतं. काय माहिती, आज खूपच खूपच कंटाळा आलेला आणि माझं सीझरिंग असल्यामुळे माझी कंबर खूप जाम दुखायला लागली, माहिती आहे का तुम्हाला सांगते. तर चला, असो ते बायकांचं दुखणं असतंच नाही का. मग लगेच बघा, आज संडे स्पेशल डोसा आणि बटाट्याची भाजी चटणी असा आजचा नाश्ता होता. तर कसा वाटला असा नाश्ता? एकच नंबर आज नाश्ता होता. मग असं मस्त सगळ्यांच्या पहिलं मीच केलं, कारण की नाही का सगळे फ्रेश होत होते ते, मग मला कंट्रोलच नाही होत होतं. मला बघून नाही का कधी खाईन असं झालं होतं. मग मस्त असं ॲपल वगैरे, मला डेली एक ॲपल लागतो म्हणजे लागतो. मग खाऊन झालं माझं, मग लगेच माझी मुलगी, मोठी मुलगी तिचं झालेलं आवरून मग तिला पण दिलं खायला पटापटा. मग माझी पोरगीचे काही रिॲक्शन नसते, तू उगाच बसती बघा. बारकी माझी आहे जरा बडबडी, तर मग बघा असे मस्त खमंग खमंग ठोसे बनवले आणि ह्या दोघा मायले बाप लेकीला दिले. मग सगळे आंघोळ वगैरे करून खायला आले आणि बघा हे आता ट्रेंडिंग निघाले. हे कधीच आणलं होतं आम्ही आणि मग म्हटलं चला आज आपण पण रील्स बनवूया. मग बनवली मी दुपारी. आणि आज काय माहिती खूपच माझं जाम अंग वगैरे दुखत होतं. मग मी आज काम वगैरे करून लोळले थोडा वेळ म्हणजे खूपच आज आराम केला. आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, विद्या ब्लॉग्समध्ये मी घेतलेली आहे बुलेट. तर भारी आहे ना. तर इकडं पोरांचं हाना मारा चाललं होते, मी जाणार पप्पासोबत, ती जाणार. मग ते गेले होते बाजार करायला. तर आज रविवार आहे तर खायला प्यायला थोडंसं आमच्या इथं आज हे असतं. मग मी केसाला किती सारं तेल लावले बघा, उद्या डोकं धुवायचं. तर हे समोसे कोण कोण खाल्ले? आहो म्हणते तुला आवडतं ना माय, म्हणून मी आणले तुझ्या आवडीचं सगळं. तर मला सगळंच आवडतं, पण हे समोसे कोण कोण खाल्ले बघा, खूप क्यूट, लई छान लागतात, मला तर खूप आवडतात नाही का. तर आहो माझ्या खूप सगळ्या ख्वाहिश पूर्ण करतात माहिती आहे का. मग आज पाणीपुरी वगैरे आणलेले हे बघा, हे कोण कोण खाल्ले नक्की कमेंटमध्ये सांगा. मग असं मस्त खाल्ली, एन्जॉय केली पाणीपुरी. वाव, एकच नंबर होती. तर चला, आहो थोडे माझ्यापेक्षा मोठे आहेत पण नाही का, ते मला खूप समजून घेतलेत. मी खूप छोटी होते लग्नात, 15 वर्षाची माहिती आहे का, 14-15 वर्षाची. मग मला त्यांनी खूप समजून घेतले, म्हणून त्यांच्यावर माझं खूपच प्रेम आहे. तर चला, असो अशा गोष्टी असतात. तर बघा, मी म्हटलं आता पाणीपुरी खाल्ली, मी नाही स्वयंपाक बनवणार, कसं आहे आपला धाक. मग त्यांनी स्वयंपाक बनवला आहे, ठीकठाक बनवला आहे बघा. इकडे शॉर्टकट बिर्याणी बनवली आणि थोडासा रस्सा बनवला आहे, तर छान बनवला होता. तर